मी श्रीधर नांदेडकर. आयुष्यभर इंग्रजी शिकवण्याचं काम मी 11वी आणि 12वीच्या मुलांना केलं संभाजीनगरामध्ये आणि किल्ले धारूरमध्ये. किल्ले धारूरमध्ये 15 वर्ष, 16 वर्ष आणि इकडे 16 वर्ष. आणि मागच्या वर्षी मी निवृत्त झालो जुलै महिन्याच्या 31 तारखेला. मी जीवनात असं ठरवलं होतं की ज्या दिवशी मी निवृत्त होईन त्याच्या पुढच्या वर्षी मला वारीला जायचं आहे. वारीला ह्याच्याकरता जाता येत नव्हतं की 15 जूनला आमचं कॉलेज सुरू होणार आणि त्याच वेळेस वारी सुरू होणार. मग मला 20 दिवसाची रजा काही मिळणं शक्य नव्हतं. 15 दिवसाची म्हणजे मला सतत वाटायचं की मी वारीत गेलं पाहिजे आणि ते जुळायचं नाही. पहिल्या वारीचे वेध मला रिटायरमेंट व्हायच्या आधीच लागले. म्हटलं आपल्याला जायचं आहे. मग मी शोध सुरू केला की कसं जायचं. मग आमचे सगळे नात्यातले लोक जे काही गेले होते त्यांचे अनुभव विचारले सगळ्यांना, सगळं सांगितलं सगळ्यांनी. मागच्या 1.5 महिन्यापूर्वी मी पुण्याला गेलो होतो. तिथं संदेश भंडारे नावाचे अतिशय मोठे चित्रकार आणि छायाचित्रकार आहेत. हे जे आपल्या माऊलींसाठी जे पुस्तक तयार केले वारी, त्याच्यातले सगळे फोटो त्यांनी काढलेले आहेत वारीसाठी. वारीवरच्या चित्रांचं त्यांचं पुस्तक जगामध्ये गाजलेलं आहे, संपूर्ण जगामध्ये. आणि ते पुस्तक इतक्या मोठ्या प्रमाणात गाजलेलं आहे की लोक त्याचा अभ्यास करतात. आता त्या वारीचं चित्रप्रदर्शन, आपली जी दिंडीचे माऊलींपासून जी निघते, तर मध्यभागी एक मोठी इमारत होऊन तिथं मोठं प्रदर्शन लागणार आहे. त्यांना मी भेटलो. त्यांना म्हटलं की आता ते मित्र आहेत, त्यांना म्हटलं संदेश मला यावेळेस वारीला जायचं आहे आणि त्याचा तो अनुभव तर आहेच आहे वर्षानुवर्षाचा. मी म्हटलं बाबा मी तुझ्यासोबत येऊ का. तर तो म्हणाला की आनंदानं ये, अगदी आनंदानं ये माझ्यासोबत. मी तर काय माझ्यासोबत सगळा लवाजमा असतो, जसे हे सगळे कॅमेरावाले लोक आहेत तसे माझ्यासोबत असतात सगळे, तुझी सगळी व्यवस्था मी करतो. पण मी त्यांना म्हणालो की संदेश मी तुझ्यासोबत येईन, ह्या गाडीमध्ये बसेन थोडा वेळ चालेन, ह्या तुमच्या सगळ्या मुलाखती चालू राहतील. मला अशी वारी नाही करायची. मला अशी वारी करायची की जिथे मला माझी श्रद्धा सतत जागृत ठेवता येईल. मग संदेश म्हणाला मग तुला माझ्यासोबत येऊन उपयोग नाही. तू काय कर, तू अशा एका वारीत जा की ज्या वारीमधून तुला हा सगळा अनुभव मिळेल आणि तो तुझ्याच क्षेत्रामधून तू निवडला पाहिजेस. मी म्हटलं मला मान्य आहे, तू मला सुचव की कुठून जायचं आणि कसं जायचं. तो म्हणाला माझा एक मित्र आहे जालन्याच्या जवळ, जालन्यालाच प्राध्यापक असलेला यशवंत सोनुने, त्याच्या वडिलांची गुरुजींची दिंडी निघते, तिच्या इतकी सुंदर दिंडी माझ्या एवढ्या वर्षाच्या पाण्यात नाही. आता गंमत पहा, पुण्याला माझा मित्र सांगतोय की यशवंत सोनुनेंच्या वडिलांच्या दिंडीत जा आणि मी तुला यशवंत सोनुनेचा नंबर देतो. मी म्हणलं बाबा नंबर कशाला देतो, यशवंत माझाच मित्र आहे. मी जे पळालो पुण्यावरून औरंगाबादला, संभाजीनगरला, सकाळी फोन लावला यशवंतला. म्हणलं यशवंत मला आप्पांसोबत वारीला जायची इच्छा आहे. यशवंतला एकदम धक्का बसला. तो म्हणाला की तुमच्या डोक्यात कसं आलं. मी म्हटलं अरे मी संदेशला भेटून आलो, मला संदेशने सांगितलं की माऊलींसोबत जायचंय तुला. म्हणाले सर ह्याच्या इतकी तर आनंदाची गोष्ट नाही दुसरी. पण त्या क्षणापासून ह्या सगळ्यांच्या मनात एकच शंका की अरे हा शहरामध्ये वाढलेला माणूस, आता मी तुम्हाला ह्या पांढऱ्या कपड्यात दिसतोय पण मी टी शर्ट घालणारा, जीन पॅन्ट घालणारा. आणि त्यांना वाटलं की हे आत्ता म्हणाले ना माऊली की बा हे सगळं एवढं सगळं ह्या शहरात राहणारी यांची व्यवस्था सगळी हे ते, आणि ह्या सगळ्या आमच्या ह्या माऊल्यांसोबत आणि ह्या सगळ्या
या सगळ्या लोकांसोबत हा कसा जुळवून घेईल, हा इथे येईल कसा, आणि ह्याला ह्या सगळ्यांमध्ये कसं मिसळता येईल, ही चिंता ह्या सगळ्यांना लागली. आणि मी यशवंतला सांगायला लागलो, यशवंत काहीच तू मनामध्ये शंका घेऊ नकोस, मी येणार आणि मी सगळ्यात असा मिसळून जाईल की ओळखू पण येणार नाही. मग हळूहळू त्याची समजूत घातली. माऊलींचं बोलणं करून दिलं. मग माऊलींनी माझी परीक्षा घेतली. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं मला सांगायला सुरुवात केली, हे बघा प्रचंड चालावं लागणार आहे. दुसरी गोष्ट, सगळ्यांच्या नियमाप्रमाणे तुम्हाला चालायचं आहे. तिसरी गोष्ट, आमचे सगळे वारकरी हे ग्रामीण परिवारातले आहेत, त्यांच्यासोबत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जमणार आहेत का. आता माऊली शिक्षक आणि मी शिक्षक. मी म्हटलं, माऊली तुम्ही जे म्हणाल त्या सगळ्या नियमांचं पालन करून मला फक्त आणि फक्त तुमच्यासोबतच यायचं. मग दुसरा मुद्दा, यशवंत म्हणाले की सर आता हे सगळे निघतात कुंभारझरीहून आणि जालन्याला येतात, मग जालन्यापासून तुम्ही दिंडीमध्ये सामील व्हा. म्हटलं, यशवंत तसं व्हायचं नाही. माझी इच्छा आहे, आपली वारी सुरू होते कुंभारझरीवरून, मला कुंभारझरीवरूनच निघायचं. मग गुरुजी बाबा म्हणाले की अहो या जालन्यावरून. यांना वाटत होतं बाबा याचं तेवढंच ते कमी झालं पाहिजे, यांना जो त्रास होईल तो, आणि सगळ्या ह्या गोष्टी. मी म्हटलं, बाबा मला पण कुंभारझरीवरूनच यायची इच्छा आहे. आणि आता मी तुम्हाला एवढं सगळं झाल्यानंतर सांगतो की मी 19 तारखेला जालन्याला मित्राकडे रात्री थांबलो. 20ला सकाळी दर्शन घेतलं गुरुजी बाबांचं आणि त्यांच्यासोबतच झरीला आलो आणि विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि सुरू झालो. सगळ्यांना एवढी काळजी की हरी सर पाय दुखत आहेत का, ह्या रथात बसा. बाबा सर काही त्रास आहे का, माई काही त्रास आहे का. म्हटलं अहो मला काहीच त्रास नाही, मी एका संतासोबत चाललोय, तर मला काय त्रास होऊ शकतो. आणि खरोखर त्रास झालेला नाही, काहीच त्रास झालेला नाही. मला रोज विचारण्यात आलं, पण मी रोज सांगतो की मला काहीच त्रास झाला. तुम्हाला सांगतो मी, आपण संध्याकाळी सगळेजण जेव्हा पोहोचतो ना मुक्कामी, त्याच्यानंतर आपण 10 मिनिटाच्या आत कीर्तनाला बसतो. ते ज्या आधीचे 10 मिनिटं आहेत ना, तिथं प्रत्येकाला असं वाटत असतं की संपलं आपलं, आता आपण काय चालू शकत नाही, आपले पाय थकले, आपलं अंग दुखतंय, आपलं पाठ दुखती, आपलं सगळं आपण नाही उद्या चालू शकत. आणि जेव्हा कीर्तन सुरू होतं आणि कीर्तन संपतं, तुमची पायदुखी सगळी संपलेली असते. ही शक्ती आहे, हा आशीर्वाद आहे. मी धन्य झालो या वारीत येऊन. नमस्कार. धन्यवाद सर. आपलं मनोगत, कारण आता पुढं कॅमेरा नव्हता आता, त्याच्यामुळं आपली मुलाखत. सर कवी आहेत, फार सुंदर कविता करतात आणि लेखकही आहेत. म्हणजे कवी आहेत, लेखक आहेत, प्राध्यापक होते ते इंग्रजी विषयाचे, आणि वारीविषयीची त्यांची तळमळ तुम्ही पाहिली की अगदी निष्ठावंत भाव घेऊन वारी करतात. विशेष म्हणजे आधी कोणाशी बोलणं नाही. आपल्या, कारण कवी मन जे असतं हे कवी मन सरासरी इतर विषयामध्ये गुंफत नसतं. ते आपल्या ज्याला आपण मूड म्हणतो किंवा आपल्या जे मनाच्या ज्या काही संवेदना असतात किंवा संकल्पना असतात किंवा मनामध्ये जे काही ठरवलं असतं त्याच्यासोबत ते चालत असतात. सरांची मुलाखत आपण ऐकली, कारण एक मध्ये मी सांगितलं होतं मला, कलेक्टर साहेबही काही वेळेस दिंडीमध्ये चाललेत आणि पुढं 2-3 दिवसामध्ये एक निवृत्त न्यायाधीश त्यांचं बायपास झालेलं आहे, तरी परंतु त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की मला या दिंडीमध्ये जिथपर्यंत चालता येईल तेवढं चालायचं आहे. हे बघा तुमच्या ते तुमच्या या आपल्या उपक्रमाची जी काही महती आहे,
एक महत्त्व आहे. हे महत्त्व या माध्यमातून का होत नाही, पण बऱ्याच लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत. आपण सगळेजण भाग्यवान आहोत. आता ज्या मुलाखती आहेत त्या पुढं आपल्याला घेता येईल. वेळ झालेला आहे, आपल्याला 2-4-5-6 किलोमीटर